आजकाल असं पाहताय ना तुम्ही की निळ्या पट्ट्याचा गॅस सिलेंडर मिळणं, हॉटेल मेस बंद पडलेत, पेट्रोल पंपावर रांगा. हे चित्र आहे इराण आणि इस्रायल युद्धाच्या भारतावरील थेट परिणामाचं. या युद्धाच्या ज्वाला आता थेट भारताच्या स्वयंपाकघरात, वाहतुकीत आणि अर्थव्यवस्थेत शिरल्या आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी संसदेत स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्याला कोविड सारख्या स्थितीला तयार राहावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया की हे युद्ध आपल्याला कसं भोवतंय आणि भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी या संकटात कुठे उभी आहे. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. जगातील 20% तेल आणि गॅसची वाहतूक याच मार्गावरून होते. आणि भारताची गोष्ट करू तर भारताच्या 90% LPG आयातीसाठी आपण याच सामुद्रधुनीवर अवलंबून आहोत. युद्ध सुरू झाल्यापासून ही मार्गिका प्रभावीपणे बंद पडलेली आहे. इराणने जहाजांची वाहतूक रोखून धरली आहे. परिणाम काय? भारतातील गॅसचा पुरवठा खोळंबला, महागाईने डोके वर काढलं. फक्त एवढंच नाही तर भारत सरकारला आता पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. रशियाकडून तेल आयात जवळपास दुप्पट करण्यात आले आहे, पण तो पर्यायही स्वस्त मिळतोय का? तर अजिबात नाही. रशियाकडून तेल आणणं महाग आणि वेळखाऊ आहे. हे सगळं जेव्हा सैद्धांतिक पातळीवरून खाली उतरतं तेव्हा रस्त्यावरचं चित्र बघायला मिळतं. अहमदाबादमध्ये पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, गुजरात पोलिसांना पंपावरती बंदोबस्त ठेवावा लागला. महाराष्ट्रातील परभणी, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातही अशाच रांगा पाहायला मिळाल्या. हॉटेल मेस बंद पडण्यामागे हेच कारण आहे. सरकारने मोठ्या उद्योगांपेक्षा घरगुती वापराला प्राधान्य दिले. त्यामुळे रेस्टॉरंटना पर्यायी इंधन म्हणून लाकूड, कोळसा वापरण्याची परवानगी दिली गेली. मुंबई सारख्या शहरात 20% खानावळी बंद पडल्याची माहिती इंडस्ट्री असोसिएशनने दिली. ऑटोमोबाईल उद्योगही धस्तावला आहे. मारुती, टाटा, महिंद्रा या कंपन्यांच्या पुरवठादारांना गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी 24 मार्च रोजी राज्यसभेत स्पष्ट भाषा वापरली. ते म्हणाले, ही परिस्थिती चिंताजनक आहे. आम्ही सर्व संभाव्य स्रोताकडून कच्चे तेल आणि गॅस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज्य सरकारांना ब्लॅक मार्केटिंग किंवा काळ्या बाजारावरती कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. भारताची परंपरागत परराष्ट्र धोरण नॉन अलाइड म्हणजे तटस्थ राहण्याचं होतं. पण या युद्धात भारताची भूमिका काय आहे? भारताने इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला नाही. उलट इस्रायल आणि अमेरिकेसोबत संबंध घट्ट केले आहेत. हे धोरण भारताला महाग पडताना दिसते. इराणने भारताला ब्रिक्स फोरममध्ये निषेध नोंदवण्यास सांगितले होते, पण भारताने मौन बाळगलं आहे. युद्धाचे परिणाम फक्त इंधनापुरते मर्यादित नाहीत. खाडी देशात सुमारे 1 कोटी भारतीय लोक राहतात आणि काम करतात. ही माणसं भारतासाठी परकीय चलनाचा मोठा स्रोत आहेत. पण युद्धामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. विमान वाहतूक बंद झाल्याने परत येणेही अवघड झाले. आणखी एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे चहाबहार बंदर प्रकल्पाला. इराणमधील हे बंदर भारतासाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं होतं, कारण त्यामुळे पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत आपल्याला पोहोचता येत होतं. पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे आणि आता युद्धामुळे हा प्रकल्प अडकून पडला आहे. ही फार मोठी कोंडी आहे. एकीकडे इस्रायल आणि अमेरिका हे नवे मित्र, तर दुसरीकडे इराण हा जुना मित्र आणि धोरणात्मक भागीदार. या दोघांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न भारताला महाग पडतोय. मित्रांनो, तेलाची किंमत आधीच $119 प्रति बॅरल पर्यंत पोहोचली होती. तज्ञांच्या मते ही किंमत लवकरच $150 पार करेल. भारताला आपली ऊर्जा सुरक्षा आता हातात घ्यावी लागेल. पर्यायी इंधन, सौर ऊर्जा आणि घरगुती उत्पादनाकडे वळणं हाच कायमस्वरूपी एक तोडगा आहे. तुम्हाला काय वाटतं? इराण आणि इस्रायलच्या युद्धाचे परिणाम आपल्याला अजून काय जाणवू शकतात? आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.